मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना एक चांगलं शिक्षण मिळावं, हायटेक एज्युकेशन मिळावं, यासाठी पीएम श्री योजना आणण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रातील देखील बऱ्याच साऱ्या शाळांची निवड करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यात राबवण्याच्या संदर्भातील यापूर्वी आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले होते आणि याच योजनेच्या अंतर्गत एक महत्वाची अशी बाब आहे, ती म्हणजे 5 किलोमीटर पर्यंत अंतरावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये प्रवास भाडे म्हणून दिले जातात. अर्थात महिन्याला 500 रुपये हे बस भाड्यासाठी दिले जातात. आणि अशाच प्रकारे 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर वरून शाळेत येणाऱ्या जवळजवळ 15,822 विद्यार्थ्यांना वार्षिक 6,000 रुपये देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि याच्या अंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची यादी सुद्धा आज 12 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील हा महत्वाचा असा जी आर आपण पाहू शकता. पीएम श्री शाळा योजनेअंतर्गत वाहतूक सुविधेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्ष 6,000 रुपये एवढं अनुदान दिलं जातं. आणि सन 2026-27 करता 1 किलोमीटर, 3 किलोमीटर आणि 5 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या 15,822 विद्यार्थ्यांची निवड करून यांना हे बस भाडं देण्यासाठी, प्रवास भत्ता देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर प्राथमिक स्तरावरील 5,320 विद्यार्थी आणि उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील 10,502 विद्यार्थी अशा एकूण 15,822 विद्यार्थ्यांना हे बस भाडं, हा प्रवास भत्ता देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. विद्यार्थ्याची आधार नोंदणी आणि वैधता तपासणीच्या अटीच्या अधीन राहून ही मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. आणि याच्या सोबत एक यादी जोडण्यात आलेली आहे, ज्या यादीच्या माध्यमातून ABCD या क्रमानं जिल्ह्यानुसार जे विद्यार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत ते विद्यार्थी ते कशा प्रकारे प्रवास करतात याची माहिती, याच्यामध्ये पायी चालत येणारे विद्यार्थी, प्रायव्हेट व्हेकलला येणारे विद्यार्थी, अशा प्रकारे विद्यार्थ्याची माहिती देऊन या विद्यार्थ्याची निवड करून या विद्यार्थ्यांना आता वार्षिक 6,000 रुपये प्रवास भाडे म्हणून दिलं जाणार आहे. मित्रांनो, हा महत्वाचा असा GR आपण maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.